काल सासूबाई गावावरून आल्या तर त्यांनी येताना त्यांच्या बहिणीच्या दारात आहे ना कैरीचं झाड होतं, तर तिथून मस्त अशा 5-6 कैऱ्या तोडून आणल्या होत्या. तर म्हटलं चला आता आणल्याच कैऱ्या तर त्याचं काहीतरी व्हायलाच पाहिजे वेगळं. मग काय चटपटीत चटणी करायची ठरवली आणि 2 कैऱ्या इथे स्वच्छ धुवून घेतल्या अगोदर. त्यानंतर त्याची सालं काढून घेतली आणि छान अशा बारीक बारीक चिरून घेतल्या. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या, म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होईल म्हणून. मग काय एका बाउलमध्ये काढल्या, निथळून घेतल्या आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घातल्या. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर चवीसाठी गूळ आणि 1 चमचा मीठ घातलं. सर्व मिश्रणाची मिक्सरला छान अशी फाईन पेस्ट करून घेतली. त्यानंतर त्यावर तडका मारण्यासाठी इथे 2 चमचे तेल, त्याचबरोबर 1 चमचा मोहरी आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घातली आणि चटकन तडका दिला आणि मस्त अशी भाकरीसोबत एन्जॉय केली.